दादांचं गाणं हे सर्वांसाठी वाईट गोष्ट. मैत्रीचे संबंध होते अजित पवार यांच्या सोबत. शेवटचं कधी बोलणं झालं होतं? आखरी बार कब बात हो गई थी? केव्हा बोलणं झालं तेव्हा? पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आम्ही शेवट भेटलो. एका कार्यक्रमात सभेच्या निमित्ताने एकत्र होतो. ती भेट आमची शेवटची झाली. शरद पवार यांच्या सोबत तुम्ही आहात, त्यांचे खासदार आहात, पण तरी सुद्धा अजित पवारांची मैत्री कशी जपायची, मदत करायची वेळोवेळीमध्ये? ज्यावेळेस विधानसभेत आमदार म्हणून काम केलं 5 वर्ष, सगळ्यात जवळचा आमदार म्हणून दादांच्या जवळ आम्ही असायचो. ती मला इतक्या मोठ्या प्रमाणात मदत केली. माझ्या प्रत्येक कामात दादा मला काही ताकद द्यायचे. राजकीय मतभाव जरी वेगवेगळे होते, त्यांना दादांचं त्या दिवशीचं प्रेम आजपर्यंत शेवटपर्यंत त्याच पद्धतीने माझ्यावर कधी पण. आणि मी सुद्धा माझं सुद्धा त्याच पद्धतीने दादांबद्दल आपुलकी प्रेम असायचं. कारण एकदम दिलदार माणूस आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देणारा माणूस होता. सर तुम्ही हिंदी मध्ये सांगते, हिंदी मध्ये. महाराष्ट्र के राजकारण में बहुत बड़ी दुर्घटना है. आज तक के इतिहास में ऐसी दुर्घटना नहीं हो गई. अजित दादा का जाना कोई परिवार का नहीं, पूरा महाराष्ट्र का नुकसान हो गया है. हमारे जैसे बहुत लोगों को दादा ने यहाँ तक बिठाया था. आपकी अंतिम बार क्या बात हुई और क्या किस तरीके से? पुणे महानगर पालिका और पिंपरी चिंचवड महानगर पालिका में इलेक्शन के टाइम हम दादा के साथ थे. ये आखिरी मुलाकात हो गई. दादांचं गाणं हे सर्वांसाठी वाईट गोष्ट. मैत्रीचे संबंध होते अजित पवार यांच्या सोबत. शेवटचं कधी बोलणं झालं होतं? आखरी बार कब बात हो गई थी? केव्हा बोलणं झालं तेव्हा? पुणे महानगरपालिका, पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत आम्ही शेवट भेटलो. एका कार्यक्रमात सभेच्या निमित्ताने एकत्र होतो. ती भेट आमची शेवटची झाली. शरद पवार यांच्या सोबत तुम्ही आहात, त्यांचे खासदार आहात, पण तरी सुद्धा अजित पवारांची मैत्री कशी जपायची, मदत करायची वेळोवेळीमध्ये? ज्यावेळेस विधानसभेत आमदार म्हणून काम केलं 5 वर्ष, सगळ्यात जवळचा आमदार म्हणून दादांच्या जवळ आम्ही असायचो. ती मला इतक्या मोठ्या प्रमाणात मदत केली. माझ्या प्रत्येक कामात दादा मला काही ताकद द्यायचे. राजकीय मतभाव जरी वेगवेगळे होते, त्यांना दादांचं त्या दिवशीचं प्रेम आजपर्यंत शेवटपर्यंत त्याच पद्धतीने माझ्यावर कधी पण. आणि मी सुद्धा माझं सुद्धा त्याच पद्धतीने दादांबद्दल आपुलकी प्रेम असायचं. कारण एकदम दिलदार माणूस आणि सर्वसामान्य कार्यकर्त्याला ताकद देणारा माणूस होता. सर तुम्ही हिंदी मध्ये सांगते, हिंदी मध्ये. ನಿರ್ಭೀತ, ನಿಷ್ಪಕ್ಷಪಾತ, ವಿಶ್ವಾಸಾರ್ಹ ಸುದ್ದಿಗಳಿಗೆ ಮತ್ತೊಂದು ಹೆಸರಾಗಿರುವ ನ್ಯೂಸ್ 18 ಕನ್ನಡ ಈಗ ಆಪ್ನಲ್ಲೂ ಲಭ್ಯವಿದೆ. ದಯವಿಟ್ಟು ಇಲ್ಲಿರುವ QR ಕೋಡ್ ಸ್ಕ್ಯಾನ್ ಮಾಡಿಕೊಂಡು ಆಪ್ ಡೌನ್ಲೋಡ್ ಮಾಡೋದಕ್ಕೆ ಮರಿಬೇಡಿ. ನಿಮ್ಮ ಬೆಂಬಲ ಹೀಗೆ ಸದಾ ನಮ್ಮೊಂದಿಗಿರಲಿ. ಧನ್ಯವಾದ.